यांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये काय वाटतं, कार्यकर्ते बहुमत लढवतात की युतीत लढवतात? कसं आहे, युतीमध्ये लढलं तर काय होणार की बाबा अर्ध्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो, अर्ध्या कार्यकर्त्याला न्याय नाही मिळणार. भास्कर आबा दानवे आणि रावसाहेब पाटील दानवे यांनी आता ते निर्णय घेतला, तो आम्हाला कार्यकर्त्याला मंजूरच राहणार, कुठला असो तो. मग ते वेळच हे करतील. काय वाटतं महापालिकेत कोणाचा झेंडा फडकेल? आमचा भाजपच फडकणार, कारण की भाजपचं काम इथं कसं आहे, सगळ्यांना बघू नये. आणि दादांनी काय किती कामं केलेत. पहिले रोडचे कामं कसे व्यवस्थित होते, 1 घंटा लागत होता जालन्याच्या बाहेर पडायला, आता 5 ते 10 मिनिटांमध्ये जालन्याच्या बाहेर पडतो. पूर्ण दादा आल्यापासून पूर्ण किती चांगले कामं झालेत. आणि आज हे माझं खासदार झालेले कोणते काम चांगले चालू आहे. एक रोड बनायला 8 दिवस 10 दिवस लागत होते, आता 2-2, 4-4 महिने लागायला लागले. गाड्या चालवतात रस्त्यावरून तर असे धूळ वगैरे लोकांना बिमारी व्हायची बी शक्यता आहे. पण दादा होते तेव्हा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पूर्ण कामं, सगळे कामं व्यवस्थित चालत होते. आणि आखरीला आता दादा आणि भास्कर दादा दानवे हे ते निर्णय घेतील, ते आम्हाला कार्यकर्त्याला मंजूर राहतील. काय म्हणून? ममता काहिंदे.